नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स उल्हासनगर ज्युनियर कॉलेजच्या शैक्षणिक आभासी वर्गात म्हणजेच SST एज्युपीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। इयत्ता 11वीचा आपण एक नवीन प्रकार अभ्यासणार आहोत। त्या साहित्य प्रकाराचा भाग 3 मध्ये हा साहित्य प्रकार आहे नाटक। नाटक हा साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे। नाटक म्हटल्याबरोबरच आपल्याला आनंद होतो, टाळ्या वाजवता येतात, आपण आनंदाने उड्या मारतो, ते नाट्यगृह हे सगळं बघितलं की आपल्याला नाटक या शब्दावरूनच। पण तो नाटक तुम्हाला अभ्यासासाठी का ठेवला हा साहित्य प्रकार ते आपल्याला आज इथे ओळख करून घ्यायचे। नेमकं नाटक म्हणजे काय आहे, नाटकामध्ये काय असतं, आपल्याला नावावरून सगळं कळतं, नावं आठवतात नाटकाची, पण नेमकं नाटकामध्ये आपल्याला बघायचं काय, कशावर त्या नाटकाची यशस्वीता अवलंबून असते याचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत। आता तुम्हाला एक सभागृह दिसतंय, त्या सभागृहामध्ये बघा तिथे पडदा दिसतोय, रंगमंचावर 2 व्यक्ती दिसतायत आणि प्रेक्षक वर्गामध्ये बरेच जण बसलेले तिथे दिसतायत तुम्हाला। आता ही झाली आपली नाटकाचं एक छोटंसं सुरुवातीला गेल्याबरोबर चित्रपटगृहामध्येही हेच पाहायला मिळतं आपल्याला आणि नाटक सुरू होणार सुद्धा असाच प्रकार आपल्याला तिथे पाहावयाला मिळतो। आता याच्यामध्ये नाटक हा जो साहित्य प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्याच्यापूर्वी याच्यामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या व्यक्ती कोण आहेत यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती करून घ्यायचे। खूप अशी गाजलेली अशी ही नाटकं असलेली आपल्याला आढळून येतात। विष्णुदास भावे हे त्यांचं नाव आहे। तिथे त्यांचं मराठी रंगभूमी दिन म्हणून आपण ज्या वेळेला त्या साजरा करतो त्यावेळेला 3 इथे नाटकं आपल्याला पाहायची आहेत। सीता म्हणजे नावं पाहायची आहेत। सीता स्वयंवर जे की स्वतः विष्णुदास भावे यांचं नाटक असलेलं आपल्याला आढळते, ते ब्लॅक अँड व्हाईट मध्येच आहे। ते पण संगीत शाकुंतल हे सुद्धा एक नाटक असलेलं आपल्याला आढळतं। अण्णासाहेब किर्लोस्करांचं हे नाटक आहे। इथे पण आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटच छायाचित्र दिसतंय। त्याच्यानंतर घाशीराम कोतवाल हे सुद्धा जास्त गाजलेलं नाटक आपल्याला विजय तेंडुलकरांचं इथे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं चित्र आपल्याला। तिन्हीही एकूण जर बघितलं तर सगळेही ब्लॅक अँड व्हाईट या याच्यामध्ये असलेले आपल्याला आढळतात। आता भाग 3 एकूण तुम्हाला मी मागे सांगितलेलं होतं की तुमच्या मराठीच्या पुस्तकाचे एकूण 5 भाग केलेले आहेत। त्या 5 भागापैकी गद्य भाग 1 आणि भाग 2 या दोन्हीमध्ये गद्य आणि पद्य आहेत। आता आपल्याला 3रा भाग अभ्यासायचा आहे ज्याला आपण नाटक साहित्य प्रकार परिचय असं म्हणायचं आहे आपल्याला। वेगवेगळे साहित्य प्रकार असतात पण तुम्हाला नाटकच इथे अभ्यासायला का ठेवलेलं असेल, कारण तुम्हाला माहिती आहे आईच्या भोवती लहान मुलं कसं छान छान नाटक करत असतात, तिचा राग घालवण्यासाठी कशा वेगवेगळ्या आपले चेहऱ्याचे हावभाव करत असतात। तर तसाच तुम्हाला शालेय जीवनातून तुम्ही महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर मग तुम्हाला एक व्यासपीठ पुढे चालून मिळावं, तुमच्यामध्ये ते गुण यावेत असं इथं त्यांना वाटत असेल आणि त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्वाचाही विकास तेवढाच महत्त्वाचा आहे आणि नाटकाचं वाढतं महत्त्व बघून हा अभ्यासक्रम तुम्हाला ठेवलेला असलेला आपल्याला आढळतो। आता नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय तुम्हाला करून द्यायचा आहे। या हेतूने आपल्याला या माहितीचा अभ्यास करायचा आहे, म्हणून इथे तुम्हाला हा विषय अभ्यासाला ठेवलेला। दृक श्राव्य साहित्य प्रकार नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण आहे। दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे, म्हणजे एकाच वेळी पाहता आणि ऐकता येतं, म्हणून या एक साहित्य प्रकाराला एक वेगळेपणा आलेला किंवा असलेला आपल्याला आढळून येतो। त्याच्यानंतर नाटक आहे, नुसतं नाटक एकच असतं का, त्याच्यामध्ये जसे प्रकार असतात जसं संगीत नाटक, प्रायोगिक नाटक किंवा त्यांचं महत्त्व कसं अधोरेखित केलेलं आहे, संगीत नाटक म्हणजे काय, प्रायोगिक नाटक म्हणजे काय, व्यावसायिक नाटक म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींची आपल्याला ओझरती माहिती इथे घ्यायची आहे। आता या माहितीतून आपल्याला काय साध्य होईल बरं, जे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत किंवा नाटककार आहेत, मग या सगळ्यांचं इथे जे चालू असतं त्याच्यातून आपल्याला त्या साहित्य क्षेत्राचा परिचय करून घ्यायचा असतो, म्हणजेच ओळख करून घ्यायची असते। आता नाट्य क्षेत्रामधील व्यवसायाची जी नवी क्षितिज तुम्हाला समजू शकतील व भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल
म्हणून हे नाटक हा भाग तुम्हाला ठेवलेला असलेला आपल्याला आढळतो. बघा आता बऱ्याच वेळेला नाटक आपण साधारण आपल्या मित्रांशी आपल्या कुटुंबियांशी बोलत असताना नाटक करू नको हा, चल पटकन निघ, जास्त वेळ लावत असेल, त्याला मनात यायचं नसेल किंवा त्याला काहीतरी आपल्याकडून अपेक्षित असेल तर अशा गोष्टी तिथे होत असतात आणि आपण सहज बोलून जातो, नाटक करू नको. कधी कधी आपण आपल्या भावंडांना उठवत असतो किंवा आई तुम्हाला उठवत असते, त्यावेळेला तुम्ही जागेच असता पण उठतच नाही, मग झोपेचं सोंग घेतलेलं असतं. तर त्यावेळेला आपण म्हणतो मला माहिती होतं तुम्ही काय बोललात, नंतर आपण असं सांगतो. म्हणजे हे एकूणच हा जो भाग आहे आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतो. ललित साहित्य प्रकारामध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. म्हणजे जे मनाचं रंजन करणारं साहित्य म्हणून आपण ओळखलं जातो त्या सगळ्यांमध्ये जास्त लोकप्रिय असा नाटक हा साहित्य प्रकार असलेला आपल्याला इथे आढळून येतो. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग आहे. आता नेमकं लेखक त्या नाटकातून कोणता संदेश देणार आहे, काय सांगणार आहे आणि तो सांगितलेला संदेश नेमका लोकांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे. मग या माध्यमाचा इथे उपयोग केला जातो आणि त्याच्यानंतर थेट प्रेक्षकांशी संवाद याच्यामध्ये साधला जातो. मग त्याला जिवंत संवाद घडत असतो असं इथं म्हटलेलं आहे आणि याच्यानुसार मग नाटक ही साहित्यकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. आता नेमकं नाट्य म्हणजे काय आपल्याला हे बघायचं आहे. ज्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेकडील बदल कल्पनेपलीकडील बदल जेव्हा आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. बघा आता तुम्ही चित्रपट बघत असता, मालिका बघत असता, त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्या मालिकेचा भाग संपत आलेला असतो आजचा, ती अशा ठिकाणी आणून मालिका थांबवली जाते की उद्या काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागून राहते. मग आपण बसल्या ठिकाणी शांत बसत नाही, तर्क लावतो, पण तर्क लावूनही आपलं समाधान होत नाही. तर आपण काय करतो, उद्या तो भाग न चुकता आपण बघतो. म्हणजे तो भाग नेमकी त्याला कलाटणी कुठे मिळालेली आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे जे रहस्य असतं ते रहस्य उलगडेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. मग असंच आहे, एकदम आकस्मिक सरळ चाललेला प्रवाह आहे आणि मध्येच असं काहीतरी झालं. आता लोक चाललेली आहेत एकसारख्या प्रवाहात, सगळे चालतायत, मध्येच एखादा कोणीतरी पाय घसरून पडला की मग ते सगळं चालणं वगैरे सगळं विस्कळीत होतं. म्हणजे तिथे सगळा जमाव गोळा होत असतो. मग असंच काहीतरी अचानक अघटित, मग कधी तो सुखद असतो तर कधी दुःखद अनुभव असतो आणि त्याच्यातून हा जो आकस्मिक बदल घडतो त्यावेळेला तिथं नाट्य निर्माण होतो. मग जसं मी म्हटलं आता कधी तो सुखद असतो. बघा आता सैनिक आपल्या देशावरचे तुम्हाला माहिती आहे सीमेवर रक्षण करत असतात. मग ते आपल्या कुटुंबापासून बरेच लांब राहतात आणि बरेच लांब राहिले की मग काय होत असतं तिथे, ते कधी घरी येतात म्हणून सांगतात, कधी येतच नाहीत कारण त्यांची रजा मान्य होत नाही. ऐन वेळेला कधी कधी ती रजा सुद्धा त्यांची रद्द केली जाते. मग त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. पण असंच कधी कधी अजून काही सुट्टी मिळत नाही असं तसं म्हणतात, पण अचानक ज्या वेळेला तो सैनिक, तो घरचा मुलगा, तो घरचा व्यक्ती ज्या वेळेला घरामध्ये येतो त्यावेळेला आपल्याला त्याला पाहून आपण काहीच कल्पना केलेली नसते, अचानक तो व्यक्ती समोर दिसतो आणि त्याला पाहून आपल्याला एवढा आनंद होतो की आपल्याला तो एक सुखद धक्का असतो. मग असे सुखद आणि दुःखद धक्के याच्यामध्ये आकस्मिकरित्या येत असतात आणि त्याच्यामध्ये नाट्यमय स्वरूपात संघर्षही दाखवला जातो. त्याच्यामुळे आपल्याला अजून त्याच्यामध्ये आपण गुंतून पडतो, जणू काही तो आपल्या समोरच घडत आहे की काय असं आपल्याला इथे वाटतं. आता आपण निसर्गात राहतो, अवतीभोवती आपल्या समाज असतो, समाजात आपण राहतो. मग जीवनात आपण राहत असताना असं नाट्य निसर्गामध्ये आणि मानवी जीवनामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं किंवा पाहायला मिळतं. जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी बारकाईने सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत चाललेला असाल तर तुम्हाला हे नाट्य पाहताना मजा येते. मग ते मानवी आयुष्य असेल किंवा निसर्गामध्ये असेल. आणि हेच अवतीभोवती जे आपल्या घडतं त्याचंच प्रतिबिंब आपल्याला या नाटकात दिसून येतं. म्हणून नाटक हा आपला खूप जिव्हाळ्याचा किंवा जवळचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता नेमकं नाटक म्हणजे काय, नाटक या शब्दाला काय, या शब्दाची काय व्याख्या आहे बघा. आता लेखकाने लिहिलेले नाटक
मग कुठलाही लेखक असेल, तो साहित्यिक असेल, तो काय करत असतो, ते लिहिलेलं नाटक कलाकार, ज्याला आपण पात्र म्हणतो किंवा ज्याला आपण अभिनेते किंवा अभिनेत्री असं म्हणतो, त्यांनी ते सादर करायचं असतं. मग या नाटकाची व्याख्या भरतमुनींनी सांगितलेली आहे आपल्याला. आधी यांचं भरतमुनी यांनी भारतीय नाट्यकलेचे जनक म्हणून ओळखले जातात. ही एक महत्त्वाची त्यांची ओळख असलेली आपल्याला विसरता येत नाही. इथे भरतमुनींना भारतीय नाट्यकलेचे जनक असं म्हटलेलं आहे. आणि यांच्या मते नाटकाची व्याख्या त्यांनी काय केलेली आहे बघा बरं. नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, मानवी जीवनात ज्या निरनिराळ्या अवस्था असतात त्या अवस्थांचं, ज्या घटना घडतात त्या घटनांचं, जे प्रसंग येतात त्या प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तीचे व लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण आहे. काय सांगितले बघा आता, किती छान केलेलं आहे त्यांनी. अख्खं सगळं जगच या नाटकामध्ये आणून ठेवल्यासारखं वाटतंय आपल्याला. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत असं म्हणतो, पण इथे मानवी जीवनामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे भरतमुनींनी, की ज्या मानवी जीवनातील ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात, ज्या घटना असतात, त्यांचे जे वेगवेगळे भावभावना असतात, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती असतात, एकूण सगळ्याच गोष्टींचा समावेश लोकव्यवहार अनुकरण करणारं चित्रण म्हणजेच नाटक असं भरतमुनींनी सांगितलेलं आहे. आता नाटक संहितेचं स्वरूप, प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला एक संहिता लागू करावी लागते. तसंच नाटकाची ही संहिता असते आणि त्या नाटकाच्या संहितेचं स्वरूप काय आहे ते आपल्याला आज बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे एक संवाद, रंगसूचना व स्वगत, म्हणजे जे आपण बोलतो ते, स्वगत या त्रयींनी मिळून नाट्यसंहिता तयार होत असते. या नाट्यसंहिता तयार करण्यासाठी संवाद, जे आपण एकमेकांशी साधतो, जे तिथे कलाकार त्या नाट्य सभागृहामध्ये एकमेकांशी बोलत असतात ते संवाद, आणि त्याच्यानंतर रंगसंगती जी असते, रंगसूचना ती, आणि त्याचबरोबर जसं काही आपण मनातूनच बोलतोय, कोणी म्हणतंय म्हणून आपण बोलत नाहीये, तर ते आपल्याच तोंडचे शब्द आहेत असं ज्या वेळेला तिथं आढळून येतं त्यावेळेला ही नाट्यसंहिता तयार होते असं सांगता येईल. आता या नाटकाची लोकप्रियता आपल्याला कशावर अवलंबून असते असं वाटतं. एखादं नाटक खूप गाजतं आणि एखादं नाटक गाजतच नाही, असं का बरं होतं, तर त्याच्याही पाठीमागे काही तांत्रिक कारणं असतात. आता विशेष करून आपण म्हणतो की शब्द, कथानक, पात्र, संवाद आणि ती सामाजिक स्थिती, या सगळ्या बाबींचा परिणाम या नाटकावर होताना आपल्याला दिसतो आणि यावरच नाटकाची लोकप्रियता अवलंबून असलेली आपल्याला आढळते. तुम्ही बरेच नाटकं बघितलेले असाल, तरी पण आपल्याला वाटतं नाटक हा काय प्रकार आहे. मग आता मी जशी तुम्हाला नावं सांगितली त्याच्यापेक्षा अजून काही नावं तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे. ती नावं ऐकल्यावर पण तुम्हाला वाटेल की हो बाबा खरंच हे नाटकच आहे. मग या 4 घटकांवर किंवा 5 घटकांवर या नाटकाची लोकप्रियता अवलंबून असलेली आपल्याला आढळते. आता नाटकाचे नेमके प्रकार कुठले आहेत आपल्याला बघायचं. हे आतापर्यंत आपण बघितलं, नाटक म्हणजे काय असतं दैनंदिन व्यवहारात, याच्यामध्ये आपण कसं वावरतो काय नाही, ह्या सगळ्या घडणाऱ्या बाबी आपल्याला इथे प्रत्यक्षदर्शी या कलाकारांमार्फत दिसत असतात. आता या नाटकाचे 3 प्रकार इथे केलेले असलेले आपल्याला आढळतात. आज आपण या प्रकारांची फक्त तोंड ओळख म्हणजे नावांची ओळख करून घेणार आहोत. एक आहे संगीत नाटक, दुसरं आहे प्रायोगिक नाटक आणि तिसरं आहे व्यावसायिक नाटक. हे नाटकाचे 3 प्रकार असलेले आपल्याला आढळतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा संगीत नाटक हे प्रकार असलेला, इथे बघा आता 2 व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत, मागे उभा असलेला तिथे पडदा दिसतोय, अजून इतर कलाकार उभे असलेले दिसत आहेत. हे संगीतमय स्वरूपात सादर केलं जाणारं नाटक असतं म्हणून याला संगीत नाटक असं म्हणतात. प्रायोगिक तत्वावर चालवलं जाणारं नाटक पण असतं, ज्याला आपण इथे बिराड म्हणून इथे दिलेलं आहे. हे नाटकं जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की संगीत नाटक कसं आहे, प्रायोगिक नाटक कसं आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचा एक प्रकार आपण बघायचा ठेवलेला होता ज्याला आपण काय म्हणतो व्यावसायिक नाटक, ज्याला सखाराम बाइंडर असं हे नाटक आपल्याला विजय तेंडुलकरांचं इथं बघता येईल. हे 3 नाटकाचे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला आढळून येतात. आता याच्याबद्दल आपण
काय करणार आहोत, जी काही सखोल माहिती घ्यायची ती पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. आत्ता तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.